विनायक महादेव मात्रे त्यांचं स्वागत प्रमोद जोशी यापुढे होणारे सामने जयकुमार काल्लेट ओम कल्याण वेळगट श्री समर्थ कालवार अविनाश गुंतवली बोलकट आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार जयकुमार काल्लेट ओम कल्याण श्री समर्थ कालवार अविनाश गुंतवली आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार आहे आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार फील्डिंग लावता फील्डिंग लागी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास चंद्रकांत राऊत साहेब यांचं देखील शुभागमन आजच्या ह्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 7 वाजल्यापासून बसले घरात तू गेम घेतली का गेम बाबू यांचं काय विधान क्रीडा मंडळ कल्याण रजित भव्य दिव्य सरपंच चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी भिवंडीचे लोकप्रिय आमदार सतत 10 वर्ष आपली लोकप्रियता आणि नक्कीच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर रुपेशदादा म्हात्रेसाहेब आमदारपदी राहिलेले आहेत. आज शिवसेना संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण ठाणे जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय रुपेशदादा म्हात्रे गावचे सन्माननीय पंचायत समिती सदस्य विनुष तुकाराम साहेबांच्या वतीने आपलं स्वागत केलं जात आहे. मायेची प्रवेशाल सर्वांचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडी महानगरपालिकेचे माजी गटनेते सन्माननीय नगरसेवक निलेश हरिचंद्र चौधरी साहेब उपस्थित आहेत. धर्मराजा या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान सन्माननीय जनार्दन दरे उपाध्यक्ष आणि विनोद मुकादम साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. निलेशजी चौधरी साहेब धर्मराजा ग्रुपच्या माध्यमातून भिवंडी शहरामध्ये सामाजिक कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याला आपल्या हार्दिक शुभेच्छा. मायेची प्रेमाची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. भिवंडी महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक आणि या गावचे जावई अर्थात अध्यक्ष सदानंद म्हात्रे साहेबांचे जावई आहेत हनुमान चौधरी साहेब. त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. अजय म्हात्रे आमचे सेक्रेटरी यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. दशरथ म्हात्रे त्यांच्या समवेत आपण यायचं आहे. म्हात्रे परिवाराचे जावई देखील आहेत आणि नक्कीच आज जावयांचा सन्मान होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारपोली पोलीस स्टेशन आदरणीय युवा यंगस्टर विलास राऊत साहेब उपस्थित आहेत. साहेबांना
डॉक्टर श्रीकांत गुप्ते सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण पुढे यावं. स्वप्नील पाटील आणि सागर म्हात्रे यांना विनंती आपल्या शुभस्थ बंडचं स्वागत आणि सन्मान करावं. वेताळ क्रीडा मंडळ काल्हेर यांच्या माध्यमातून आयोजित सरपंच चषक 2024 अतिशय भव्य दिव्य अशा ह्या कबड्डी स्पर्धेच्या मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र सन्माननीय नगरसेवक निलेशजी चौधरी साहेब, सन्माननीय नगरसेवक चौधरी, मंचावर उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक राऊत साहेब, त्याचप्रमाणे वेताळ क्रीडा मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व कबड्डीपटू, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले कबड्डी प्रेमी प्रेक्षक बंधू, सर्वप्रथम मी या ठिकाणी वेताळ क्रीडा मंडळ काल्हेर यांचं मनापासून अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि गेली 55 वर्षाची परंपरा आहे. खरं तर माझा जन्म देखील तेव्हा नव्हता आणि 55 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारं हे मंडळ, आपल्या गावाच्या विकासामध्ये काम करणारं हे मंडळ, त्याचप्रमाणे क्रीडा, कला, सर्व क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी करणारं हे मंडळ. आणि या मंडळामध्ये साधारण 2 पिढ्यांचं नक्कीच योगदान असेल. त्याहीपेक्षा अगोदरच्या पिढीनं आपल्याला प्रोत्साहन दिलं असेल, म्हणजे 3 पिढ्यांचं योगदान आहे आणि भविष्यामध्ये अनेक पिढ्या ह्या मंडळाचं आदर्श निश्चितपणे घेतील. आणि हे सातत्य टिकवून ठेवायचं काम म्हणजे खऱ्या अर्थाने गावातील जे ग्रामस्थ असतात, ग्रामस्थ आणि मंडळातले जे सदस्य आहेत, कारण त्याच्या सदस्यांचं योगदान असतं, परंतु त्यासोबत ग्रामस्थांची साथ लागते. आणि म्हणूनच कुठलंही मंडळ इतक्या वर्षाची परंपरा जपू शकते. खरं तर या ठिकाणी आपण कबड्डी म्हटलं की काल्हेर आणि काल्हेर म्हटलं की कबड्डी, तसं काल्हेर गाव अनेक गोष्टींमध्ये वैशिष्ट्य जपून आहे. खरं तर काल्हेर गावची ग्रामपंचायत ही प्रथमतः शिवसेनेची ग्रामपंचायत म्हणून खऱ्या अर्थाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ओळख असलेली या गावच्या शाखेमध्ये सन्माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये या गावची शाखा देखील झालेली आहे. आणि हे सर्व असताना कबड्डीबद्दल मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की कबड्डी हा खेळ जो आहे सांघिक खेळ आहे आणि या सांघिक खेळामध्ये आपण सर्वजण एक एकतेची भावना जपत असतो. आणि ही एकतेची भावना जपत असताना निश्चितच आपल्या संघामध्ये आपण चांगली कामगिरी केली तर आपला संघ यशस्वी होऊ शकेल या भावनेने प्रत्येक खेळाडू खेळत असतो. आणि आपण सर्वजण हा महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतला मर्दानी खेळ
आता आमच्या भगिनी देखील या खेळामध्ये पुढे आलेल्या आहेत आणि या खेळाला देखील चांगल्या प्रकारचा स्कोप निर्माण झालेला आहे। आपण प्रो कबड्डीच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रकारची क्रेज ही कबड्डीला आलेली आहे आणि या कबड्डीच्या खेळाच्या माध्यमातून अनेक तरुणांना चांगल्या प्रकारचा रोजगार खऱ्या अर्थाने आज आपण पाहतो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि या नोकऱ्या या कबड्डीच्या माध्यमातून अनेक तरुणांना मिळालेल्या आहेत। आमचे अमोलजी या ठिकाणी बसले, अनेक जण या कल्याणमधले जे खेळाडू आहेत एअर इंडिया सारख्या चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी नोकरीला लागलेले आहेत। याचाच अर्थ असा आहे की कबड्डीच्या माध्यमातून आपण आपल्या चांगल्या प्रकारचा रोजगार मिळवू शकतो, त्याचप्रमाणे आपलं शरीर स्वास्थ्य देखील चांगल्या प्रमाणे जपू शकतो आणि त्याबरोबर खऱ्या अर्थाने तरुण वर्ग संध्याकाळ म्हटली की थोडंसं व्यसनाच्या आहारी जातो, परंतु या ठिकाणी कबड्डी खेळाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचं देखील एक मोठं काम या स्पर्धांच्या माध्यमातून होत असतं। मी पुन्हा एकदा सर्व तरुणांचं कबड्डीपटूंचं मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर या मंडळाच्या कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर मी तुम्हाला मार्गदर्शन करावं किंवा तुम्हाला शुभेच्छा द्यावा इतका मोठा नाही, कारण तुमचा सर्वांचं मार्गदर्शन आणि तुमचा आशीर्वाद आमच्यासारख्याला लाभत असतो, तेव्हा तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांना चांगलं उदंड आयुष्य, चांगलं निरोगी आरोग्य आणि सुख समृद्धी लाभो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम वर्षानुवर्ष तुमच्या माध्यमातून होत राहोत अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बेळगड प्रतिनिधी या कर्णधार माईकशी संपर्क साधा। स्पंदन तावडाली जय हनुमान काल्ले प्रतिनिधी कर्णधार माईकशी संपर्क साधा। अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। कबड्डीचा इतिहास काल्हेर गावाला 55 वर्ष सातत्य एकच मंडळाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण पाहतो आणि नक्कीच 2 ते 3 पिढ्या पुढे सरकत आहेत आणि येणाऱ्या काळातील अनेक पिढ्यांना हा आदर्श विटा क्रीडा मंडळ जय हनुमान काल्हेर बेळगड कर्णधार या प्रतिनिधी माईकशी संपर्क साधा। जय हनुमान काल्हेर बेळगड। माईक दो अरे ती जिंकली पाहिजे भाविक, ती जिंकली पाहिजे। बस कर भाविक याची ना लाईव्ह बघायची, कमेंट्री भारी असते। चौधरी ताडारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती यांचा 18 चौधरी सामाजिक कार्यकर्ते ताडारे यांचं स्वागत करावं। 18 13 विठ्ठल क्रमांक 1 वर अतिशय चुरशीची लढत आपण बदलता पडलं सागर हॉटेल यांना विनंती असेल शुभेच्छा पद्धतीचं स्वागत करावं। कबड्डी क्लब
बघ ना खोटा बोलले पॉईंट येत नाही तिला खोटा बोलले काय नाव आहे काय नाव आहे कबड्डी क्लब आहे हां